IPL 2026च्या फायनलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सवर ऐतिहासिक विजय मिळवला। कोहलीने जलद अर्धशतक ठोकून संघाला सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन बनवले। आज आपण या सामन्याचे सखोल विश्लेषण करणार आहोत आणि पहिल्या डावात काय घडले ते पाहणार आहोत। अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। हा निर्णय उच्च दाबाच्या सामन्यात महत्त्वाचा ठरला। फायनलसारख्या उच्च दाबाच्या सामन्यांमध्ये लक्ष्याचा पाठलाग करणे हा एक महत्त्वाचा रणनीतिक फायदा मानला जातो, ज्यामुळे लक्ष्य निश्चित असते। आरसीबीच्या गोलंदाजी युनिटने विशेषतः रसिक सलामच्या 3-27 नेतृत्वाखाली जॉश हेझलवूड आणि भुवनेश्वर कुमार यांच्या मदतीनं शॉर्ट बॉल मास्टर क्लास आणि सुरुवातीच्या स्विंगचा वापर करून गुजरात टायटन्सच्या शुभमन गिल आणि साई सुदर्शन सारख्या टॉप ऑर्डरला पॉवर प्लेमध्येच उद्ध्वस्त केले। मात्र वॉशिंग्टन सुंदरने 50 धावा परिपक्व आणि प्रतिहल्ला करणारी खेळी खेळून गुजरात टायटन्सला 155 ठाईपर्यंत वाचवले। मधल्या फळीतील खेळाडूंचा असा लढा क्रिकेटमध्ये अत्यंत महत्त्वाचा असतो। लक्ष्याचा पाठलाग सुरू झाला आणि दोन्ही संघांमध्ये रणनीतिक लढा सुरू झाला। ही इनिंग्ज चढउतारांनी भरलेली होती। विराट कोहली आणि व्यंकटेश अय्यरने कागिसो रबाडाविरुद्ध स्फोटक सुरुवात केली। त्यांनी जलद गतीने धावा केल्या आणि आरसीबीसाठी मजबूत पाया रचला। पण मधल्या षटकांमध्ये रशीद खानने 2 महत्त्वाचे बळी रजत पाटीदार आणि कृणाल पंड्या घेऊन आरसीबीला 91-4 पर्यंत खाली आणले। यामुळे सामन्यातील गती, मोमेंटम गुजरात टायटन्सकडे झुकली। T20 क्रिकेटमध्ये मोमेंटम शिफ्ट समजून घेणे महत्त्वाचे आहे। फिरकी गोलंदाज कोरड्यामधल्या षटकांमध्ये कसा दबाव आणू शकतात हे रशीद खानने दाखवून दिले। आता आपण वळूया त्या खेळाडूकडे ज्याने हा सामना खऱ्या अर्थाने जिंकला, वजा आपला विराट कोहली। विराट कोहलीने आज आपल्या IPL कारकिर्दीतील सर्वात जलद अर्धशतक फक्त 25 चेंडूत झळकावले। त्याने 42 चेंडूत नाबाद 75 धावा करत एक ऐतिहासिक खेळ खेळला। दुखापतीचा सामना करत असतानाही कोहलीने टीम डेव्हिडसोबत महत्त्वपूर्ण भागीदारी केली आणि कोणतीही घाई न करता 18 षटकांमध्ये 161 धावा करून संघाला विजय मिळवून दिला। हा चेस मास्टरचा मानसशास्त्रीय पैलू आहे। अनुभवी खेळाडू फलंदाजी कोसळल्यानंतरही शांत राहून आवश्यक रन रेट कसा व्यवस्थापित करतात हे कोहलीने सिद्ध केले। या ऐतिहासिक विजयानंतर आता आपण IPL 2026चे समारोप आणि काही महत्त्वपूर्ण पुरस्कार पाहूया। आरसीबीने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकून इतिहास रचला आहे। ते आता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सच्या पंगतीत सामील झाले आहेत, ज्यांनी सलग 2 वेळा विजेतेपद राखले आहे। या स्पर्धेतील काही महत्त्वाचे पुरस्कार: वैभव सूर्यवंशीने ऑरेंज कॅप, MVP आणि इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीझनचा मान मिळवला, तर कागिसो रबाडाने 29 विकेटसह पर्पल कॅप जिंकली। IPL 2026चा मुख्य धडा हा आहे की रसिक सलामसारख्या तरुण देशांतर्गत गोलंदाजी प्रतिभेचा आणि कोहलीसारख्या दिग्गज अनुभवाचा समन्वय कसा एका विजेतेपद जिंकणाऱ्या फॉर्म्युलाची निर्मिती करतो।